हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सेना भवन परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळते। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज सरकारच्या हिंदी सक्तीची होळी करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे मनसेच्या बॅनरवर चक्क भाजपचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा फोटो आणि काल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय। आता त्या सरकारमध्ये तीन लोक तीन वेगळ्या दिशेने चालत असतील तर ते आम्हाला माहित नाही, पण मुख्य गोष्ट हीच आहे की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर खरोखर तुम्ही तिसरी भाषा लादू शकणार का? राजकारण बाजूला ठेवा, भाषा बाजूला ठेवा, पण ते विद्यार्थ्यांवर किती तुम्ही भाषा लादत जाणार? राजकारण बाजूला ठेवा म्हणतायत, परंतु आता दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत, खास करून 5 आणि जुलैचा राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र आहोत। पण पुढे याची नांदी समजायची। बघा, महत्वाची गोष्ट हीच आहे। पहिली गोष्ट म्हणजे ही सक्ती आम्ही चालू देणार नाही येणार। जर जी आर मागे घेतला तर भूमिका काय असणार? जर तर मी आता बोलणार नाही, पण जी आर हा काढला हेच महाराष्ट्र विरोधी पाऊल होतं या सरकार। पण भाजपकडनं सातत्याने ज्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात जी आर काढताना कोण मुख्यमंत्री होतं? आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता, त्यानंतर 2 मुख्यमंत्री बदलले, 2 मंत्री बदलले, त्याच्यानंतर जी आर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाही, पण भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का, हा देखील विचार त्यांनी करावा। महाराष्ट्रातच पहिल्यांदा त्रिसूत्री भाषेचा अवलंब होता। तसंच महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर नेलं, ते गुजरातला नेलं। तसंच महाराष्ट्रातून एअरबस टाटा असेल, बलद्रथ पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, मग ते वेदांता फॉक्सोन असेल, महाराष्ट्रातूनच नेलेलं होतं। तसंच महाराष्ट्रातच मराठी मोळा सणावर, गणपती बाप्पाच्या सणावर पीओपीच्या आयडल्सवर, मूर्त्यांवर त्यांनी बंदी टाकली होती भाजपच्याच सरकारने। तर मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधीच का पावलं टाकत आहेत? सतत महाराष्ट्रच पेटवत ठेवायचा, महाराष्ट्रातच मागे ठेवायचं, हे जे भाजपचं धोरण आहे त्याला मोडायलाच लागेल। भाजपने जी आर काढले, जी आरची होळी करण्याचं आंदोलन घेतल्यानंतर भाजपकडून देखील तुमच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येते। हो, बरोबर आहे। आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी बोलल्यानंतर भाजप आमच्या अंगावर येणारच, कारण भाजपच्या मनात आमच्याबद्दल नाही, महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे। भाजप नेत्यांकडनं सातत्यानं असं म्हटलं जातं, आता त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत की दोन्ही बंधूंकडनं राजकीय अजेंडाचा वापर केला जातो। आम्ही सांगितलं झेंडे नाही आणणार, पक्ष कुठेही आम्ही दाखवणार नाही, आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं हिंदी आणि मराठी मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न दिसतो। मला वाटत नाही। एक महत्त्वाचं आहे, भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं, पण आम्ही पहिल्यापासून सांगितलं कुठच्याही भाषेला विरोध नाही, कुठच्याही समाजाला विरोध नाही, पण कुठची सक्ती आम्ही चालू देणार। ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, त्याची भाजपनं धास्ती घेतली म्हणायची। ये डर अच्छा है। आता परत बोलतो, हिंदीत बोललो। आदित्य ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधत होते। हिंदीच्या जीआरची प्रतिकात्मक होळी आता थोड्याच वेळात करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील दाखल झालेले आहेत। मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात हे आंदोलन सुरू असल्याचे दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।